इथे आलो तर आपल्याला इथे बरेच वॉटरफॉल बघायला मिळतात. जसं आता आपण वसुंधरा वॉटरफॉल पाहिला, अजून एक वॉटरफॉल नानी वॉटरफॉल आहे. जर आपण व्यवस्थित बघाल तर इथे मध्ये एक छोटा ब्रिज पण बनवला आहे जाण्यासाठी आणि वॉटरफॉल पण खूप मस्त आहे. पण आम्ही आता इथे थांबत नाही आहेत कारण आम्हाला अमृतेश्वर मंदिराला जायचं आहे. कारण वॉटरफॉल एवढे आहेत की नुसते वॉटरफॉल करण्यातच 2 दिवस जातील. त्याच्या वॉटरफॉलला न थांबता आम्ही पुढे जातो आहे कारण आमच्यासोबत प्रारंभ आहे ज्याची आता पेटपूजा चालू आहे. सो आता बघू, अमृतेश्वर मंदिराला जाताना अजून बरेच वॉटरफॉल दिसतील पण आपण बाहेरूनच बघू ते आणि पुढे जाऊ. सो हा आहे नेकलेस वॉटरफॉल. सो हा आहे नेकलेस वॉटरफॉल. तिथे पाणी नाही आहे जास्त, त्यामुळे मी मागतपासून सारखं म्हणतोय की आपण आता डायरेक्ट अमृतेश्वरला भेटू. बाहेरचा नजारा असा आहे की आम्हाला सारखं फोटो व्हिडिओ काढावासे वाटत आहेत असा नजारा आहे. माझ्यामध्ये तो तेवढा फोनमध्ये दिसत नाही आहे क्लिअर, बट ॲक्च्युअलमध्ये जो नजारा आहे तो खूपच सुंदर आहे. तर आता आम्ही अमृतेश्वर मंदिर जवळ आलेलो आहे. गाडी पार्किंगमध्ये लावून आता मंदिराजवळ चाललो आहे. मंदिराजवळ स्थानिक स्तरावर पुष्करणी नावाने ओळखली जाणारी बारव असून त्याची स्थापत्य योजना चौकोनी आहे. यामध्ये उतरण्यासाठी 3 दिशांनी पायऱ्यांची योजना करण्यात आलेली आहे. तर हाच आहे एंट्रन्स जो मंदिराकडे जातो. अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी रतनगड. या मंदिराला भेट देण्याची आमची ही दुसरी वेळ. अमृतेश्वर मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे मंदिर येते. हे मंदिर इसवी सन 12-13च्या शतकात बांधलेले मंदिर असून हे मंदिर अतिशय नयनरम्य ठिकाणी आहे. स्थापत्य योजनेमध्ये मंडप, अंतराळ आणि गर्भगृह हे मंदिराच्या पूर्व दिशेस आहेत. तसेच पूर्व दिशेस दरवाजाच्या समोर द्वारमंडप आहे. इथली पण घंटा वाजवा. पश्चिममुखी असलेले हे मंदिर शिवाला समर्पित आहे. मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग विलक्षण असून त्या खडकाच्या पोकळीमध्ये योनी स्थापित केलेली आहे, ज्यावर कलशाच्या आकारात 3 दगड एकमेकांवर ठेवलेले आहेत. मंदिराच्या मागील दरवाजाकडे म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून पश्चिमेकडील दरवाजावर नंदी स्थापित आहेत. याशिवाय वरांड्यात 2 क्षरित झालेले नंदी आहेत. मंडपात सच्छिद्र खिडक्या पाहिल्या जाऊ शकतात. मंदिरावरील शिखर सुस्थितीत असून अत्यंत सुशोभित आहे. मंडपाच्या छताची केवळ आतील बाजू सुस्थितीत असून इतर भाग नष्ट झाला आहे. मूळ छताचा भग्नावस्थेतील झालेला भाग नंतरच्या काळात विरगळ, इतर दगड आणि इतर स्थापत्य कलातील घटकांनी भरण्यात आलेला दिसून येतो. हे सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिरासारखेच असून स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने भूमिज प्रकारातील मंदिरांमध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो. भिंती भौमितिक आकृत्यांनी सुशोभित केलेल्या आहेत. चौकोनी पायावर स्थापित स्तंभ सुबकपणे कोरलेले आहेत, ज्यावर अष्टकोनी घटक असून सर्वत्र पुढील भाग वर्तुळाकार आहे. त्यावर किचक हस्त आहेत.
आजूबाजूला अनेक उपमंदिरे आहेत यामध्ये गणेश आणि विष्णूच्या विविध रूपांच्या प्रतिमा आहेत, जसे की शेषशायी, माधव आणि इतर. अमृतेश्वर मंदिर पाहून झालेलं आहे. सो आजचा दुसरा दिवस होता आमचा भंडारदरामध्ये आणि भंडारदरात मग सुरुवात पेमगिरी झाडापासून झाली काल ते आज वसुंधरा वॉटरफॉल असेल, दुसरा जो वॉटरफॉल कोळटेंबे, नानी फॉल, नेकलेस फॉल, ते सगळे फॉल, कोळटेंबे वॉटरफॉल. 2 वॉटरफॉलला आम्ही थोडंसं छोटासा ट्रेक करत गेलो. प्रारंभासाठी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता ट्रेकचा, तो त्याचा आनंद आम्ही घेतला ट्रेकचा. आणि शेवट होता तो अमृतेश्वर मंदिराने आणि खूप छान होता. आजच्या दिवसाचा जो जर्नीचा जो शेवट होता तो शेवटचं ठिकाण. त्यानंतर मग अमृतेश्वर मंदिराजवळच आम्ही थोडंसं जेवण केलं आणि रूमवरती आलो परत. खूप थकलेलो होतो, सकाळपासून बाहेर होतो त्यामुळे आणि ट्रेक केल्यामुळे प्रारंभासोबत येऊन मस्तपैकी झोपलो थोडा वेळ. आता झोपून संध्याकाळचे 5 वाजलेत. आम्ही भंडारदरा गावातून चेकआउट करून परतीच्या प्रवासाला निघालो आहे. सो आजचा हा जो व्लॉग होता तो आम्ही इथेच संपवतोय, पण आय एम शुअर येणाऱ्या व्लॉगमध्ये अजून बरीचशी नवीन ठिकाणं असतील, बऱ्याचशा गोष्टी असतील ज्या आम्ही एक्सप्लोअर करू आणि तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत टाटा, बाय बाय. द लास्ट पेज या चॅनलला तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. जो व्हिडिओ आवडेल तो लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांना कोणाला या प्लेसेसबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे, त्यांना कोणाला व्हिजिट करायची आहे, त्यांच्यासोबत शेअरही करा. सी यू, बाय बाय.